गार्निशिंग केली आहे. तुम्हीही करून बघा माझ्यासारखीच सोयाबीन चिल्ली. सोयाबीन चिल्लीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी सोयाबीन, 2 शिमला मिरची बारीक धुवून बारीक कट करून घेतलेले, 2 कांदे मीडियम साईजचे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर, लसण पाकळ्या. आणि मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत लाल तिखट, हळद, आगरी मसाला, मीठ, फोडणीसाठी मोहरी, थोडंसं जिरे आणि हिंग ते भाजीसाठी वापरूया. सोयाबीन चिल्लीला भाजी तर रेडी झालेली आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून भाजी गार्निशिंग करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. वाह, भाजी खूप छान दिसत आहे आणि वास पण खूप छान येत आहे. तर आपण भाजी सर्व करू. तर रेडी झालेली आहे आपली सोयाबीन चिल्ली. बघा किती सुंदर दिसत आहे आणि त्यावर आपण कोथिंबीर घालून गार्निशिंग केलेली आहे. तुम्हीही करून बघा. सुरुवातीला आपण मोहरी टाकून घेऊया. फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला मोहरीच टाकूया आपण. मोहरी टाकल्यानंतर काय होईल, भाजीला फोडणी बसेल आणि मग त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस. जरा मोहरी तडतडायला टाईम लागतो, मग त्यानंतर आपण बाकीचे जिन्नस घालूया. कांदा थोडा लवकर परतून व्हावा म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. कांदा थोडा लाल होत आलेला आहे. आता त्यामध्ये आपण लसूण घालूया, बारीक कट करून ठेवलेला. लसूण मी चॉपकट करून घेतलेला आहे, कारण त्याच्यामुळे आपण खाताना तो एकदम तळलेला असतो आणि खाताना त्याची चव एकदम छान लागते. लसणाच्या मी 5-6 बारीक पाकळ्या कट करून घेतलेल्या होत्या. आता थोडा लाल कांदा थोडासा लालसर झालेला आहे, तर आपण काय करूया, शिमला मिरची घालूया. कांदा आणि शिमला मिरची जवळजवळ एका पाठोपाठच घालायची, कारण शिमला मिरचीला पण फ्राय व्हायला टाईम लागतो. टाकून मग आपण थोडं फ्राय करून घेऊया. थोडंसं त्याच्यावर झाकून ठेवूया. आता टोमॅटो घालून घेऊया. थोडा परतून घेऊया जरा. आणखी कांदा झाला टाईम लागेल परतवायला, त्यामध्ये आपण थोडंसं हळद घालून घ्या कलर येण्यासाठी. ते सर्व जिन्नस थोडंसं फ्राय होण्याला जरा टाईमच लागतो. कांद्याला आणि शिमला मिरची अशी. त्यामध्ये आता थोडं आपण लाल तिखट, आगरी मसाला, एक चम्मच हिंग, थोडंसं मीठ घालून घेऊया. गरम पाण्यामध्ये धुवून 2-3 वेळा स्वच्छ करून पाणी काढून त्याचं पिळून घेतलेलं आहे. आता हे सोयाबीन पण आपण त्यामध्ये टाकून घालून घेऊया, म्हणजे सोयाबीनला पण काय होईल, एक सगळा मसाला एकजीवला होईल. आणि परतवून घेऊया. थोडा वेळ त्याला नरम होण्यासाठी 5 मिनिट त्याला मसाला एकजीव होईपर्यंत आपण त्याला झाकून ठेवूया. भाजी गार्निशिंग करूया, घालूया. वाह, भाजी खूप छान दिसत आहे आणि वास पण खूप छान येत आहे.
तर आपण भाजी सर्व करू. तर रेडी झालेली आहे आपली सोयाबीन चिल्ली. बघा किती सुंदर दिसत आहे आणि त्यावर आपण कोथिंबीर गार्निशिंग केलेली आहे. तुम्ही ही गार्निशिंग केली आहे.